महाराष्ट्राला हादरवणारं हत्याकांड, तोंडात बोळा आणि हातपाय वायरीने बांधून दिला शॉक, अल्पवयीन मुलाकडून मित्राची हत्या. हातकणंगले तालुक्यातील आळते येथील मद्राशातील घटना. कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय. कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातील आळते येथील मदरशामध्ये एका अल्पवयीन मुलाने त्याच्या सोबत राहणाऱ्या 11 वर्षीय विद्यार्थ्याचा इलेक्ट्रिक शॉक देऊन हत्या केल्याचं उघड झालंय. मदरसा बंद पाडावा आणि सुट्टी मिळावी यासाठी आरोपी मुलाने सहकारी मुलाची हत्या केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावाच्या माळरानावर धार्मिक शिक्षण देणारे मदरसा आहे. या मदरशामध्ये जवळपास 90 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी 70 विद्यार्थी बिहार राज्यातील आहेत, तर इतर राज्यातील विविध भागातून आलेले आहेत. फैजन नाजिम नावाचा 11 वर्षीय विद्यार्थी देखील शिक्षण घेत होता. त्याच्यासोबत राहणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थ्याने इलेक्ट्रिक शॉक देऊन फैजनची हत्या केली आहे. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्याने फैजन झोपेत असताना फैजनच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा घातला. हाताला आणि पायाला इलेक्ट्रिक वायर बांधली. त्यानंतर स्विच ऑन करून आरोपी मुलगा झोपी गेला. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास नमाजासाठी मुलांना उठविण्यात आले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान या अल्पवयीन मुलाने गुन्हा कबूल केला असून अजूनही विद्यार्थ्याची चौकशी सुरू आहे. ही हत्या कट रचून करण्यात आली का? शॉक देण्यासाठी मुलाने वायर कुठून आणली याचा तपास पोलीस करत आहेत.